नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून राष्ट्रीय माध्यमांमध्ये महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांविषयी चर्चा केली जाते. एखाद्या राज्यात महापालिका निवडणुका असल्या की तिथल्या स्थानिक मीडियाने ते कव्हर करणं साहजिक आहे. पण जर राष्ट्रीय माध्यमं तुमच्या महापालिकांमध्ये रस घेत असतील तर तुम्हाला यावरून कळालं पाहिजे की तुमचं राज्य साधारण नाहीये. तुमच्या राज्यात काय घडतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली. त्यातही अधिकतर मसाला मीडियासाठी मुंबई महापालिकेत होता, कारण तिथे मोठमोठे दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे होते. उदाहरणार्थ उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे. ठाकरे बंधूंना मुंबई जिंकायची होती, कारण त्यांचं अस्तित्व दावणीवर लागलं होतं. दुसऱ्या बाजूला फडणवीसांना मुंबई हवी होती, कारण महापालिका ठाकरेंच्या हातात गेली तर त्यांनी सुरू केलेल्या कामांमध्ये अडथळे घातले जातील हे त्यांना माहिती होतं. सोबतच 2019 पासून चालत आलेला ड्रामा मीडियाला आपोआपच महाराष्ट्राकडे खेचतो. पण मुंबई व्यतिरिक्त अजून अनेक महत्त्वाच्या महापालिका भाजपने महाराष्ट्रात जिंकल्यात, ज्यांच्याविषयी माध्यमं अगदी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसलेत. ज्यात पुण्याची महापालिका सुद्धा एक आहे. मला खरं तर आश्चर्य होतंय की मराठी माध्यमं त्यांच्या जुन्या चाणक्यांना म्हणजे शरद पवारांना पूर्णपणे विसरून गेले. कदाचित त्यांनीच तयार केलेल्या तथाकथित पवार ब्रँडचा अस्त्र त्यांच्याच होम ग्राउंड पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होताना पाहून अनेक पत्रकारांचे अश्रू अनावर होत असतील. पुणे जिल्हा पारंपरिकरित्या पवारांचा बेस मानला जातो. पुण्यात काय होणार हे शरद पवार निश्चित करतात अशा बाता मराठी पत्रकार नेहमी मारत असतात. पण त्याच पवारांना व त्यांचे पुतण्या अजित पवारांना आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात पुणे व पिंपरी चिंचवड अशा दोन्ही मुंबई नंतरच्या सर्वात मोठ्या महापालिकांमध्ये चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांनी मिळून आभाळ दाखवलं. शरद पवार व अजित पवार दोघं पुन्हा एकत्र येणार या बातम्या अजित पवार वेगळे झाल्यापासून दर 2 दिवसांनी मराठी मीडिया चालवायची. अखेर दोघं स्वतःचं हित साधण्यासाठी एकत्र आले, कारण दशकांपासून राखून ठेवलेला पुण्याचा आपला बालेकिल्ला लगातार दुसऱ्यांदा भाजपच्या ताब्यात जाण्यासाठी सज्ज होता. म्हणून अजित पवार महायुतीत सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्यानंतर स्वबळावर लढण्यासाठी मैदानात उतरले व ताकद वाढवण्याकरता जसं मुंबई ठाकरे बंधूंनी युती करून बाळासाहेबांचं नाव घेत मराठीचा भावनिक मुद्दा पकडला, तसंच शरद पवारांच्या नावाचा उपयोग करून आपल्याला महापालिका जिंकता येऊ शकते असा विचार अजित पवारांच्या मनात होता. म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. समोर शरद पवारांनाही सुप्रिया सुळेंसाठी पुणे सुरक्षित ठेवायचं होतं आणि काही तडजोडी करून जर सुप्रिया सुळेंना अजित पवारांचं नेतृत्व स्वीकार करायला लावता आलं तर आपलं राजकारण संपण्याच्या शेवटी मुलीला केंद्राच्या राजकारणात स्थिरावता येईल हा विचार देखील शरद पवारांच्या मनात असेलच. कारण सुप्रिया सुळेंची काहीच ताकद महाराष्ट्रात नाहीये. त्यांच्या नावावर साधा एक आमदार सुद्धा राष्ट्रवादी जिंकू शकत नाही हे आपण 2024च्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं. त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी राजकारणात शरद पवारांनंतर जिवंत राहण्याचा एकमात्र आधारस्तंभ उरतो तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याची पुणे महापालिका ही सुवर्ण संधी होती. वरून देवेंद्र फडणवीसांची ही इच्छा होती की एनसीपीने एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवावी, जेणेकरून काँग्रेस व दोन्ही शिवसेनेला पुण्यात स्पेस राहणार नाही व त्यामुळे त्यांना भाजप विरोधात भविष्यासाठी संघटना बांधता येणार नाही. पण इथे अजित पवारांकडून गडबड ही झाली की त्यांनी मीडियाने तयार केलेल्या शरद पवार ब्रँडला खरं मानलं. म्हणजे आजपर्यंत राष्ट्रीय नेत्यांना मूर्ख बनवत आपली बार्गेनिंग पॉवर वाढावी म्हणून पवार नावाचं जाळं जे शरद पवारांनी स्वतः पुरोगामी पत्रकारांच्या मदतीने तयार केलं होतं, त्यात अजित पवारही आज अडकले, ज्याचा परिणाम आपल्याला निवडणुकीच्या निकालात दिसतोय. अजित पवारांना इतका शरद पवारांच्या नावावर विश्वास होता की पुण्यात ते प्रचारादरम्यान म्हणाले की तू मोठ्या बापाचा असशील, पण मी सुद्धा मोठ्या काकांचा पुतण्या. जसं की काकांचं नाव घेतल्याने पुणे व पिंपरी चिंचवड अगदी अलगदपणे त्यांच्या पदरात येऊन पडणार. याच अति आत्मविश्वासामुळे राज्यात भाजपसोबत सत्तेत असतानाही अजित पवारांनी भाजपच्या महेश लांडगेंसमेत संपूर्ण पुणे भाजपच्या नेतृत्वाला भ्रष्टाचारी घोषित करून टाकलं व मागच्या 5 वर्षांत भाजपने पुण्यात एकही काम न केल्याचा आरोप लावला. पण ज्या काकांच्या नावावर ते इतकं उडत होते ती सगळी मीडियाची कल्पना आहे व असलं काहीच जमिनी स्तरावर नाहीये हे अजित पवारांच्या लक्षातच आलं नाही.
सोबतच यावेळी मराठी मीडिया देखील शरद पवारांच्या बाजूला उभी नव्हती, कारण त्यांनी आपला बाप बदलून त्या जागेवर शरद पवारांऐवजी ठाकरे बंधूंना बसवलं होतं, जे आजपर्यंत बाळासाहेबांची रात्रंदिवस टीका करायचे, हिंदुत्वाला शिव्या घालायचे, बाळासाहेबांचं राजकारण संपव ही एकच इच्छा ज्या पत्रकारांच्या मनात असायची, तेच आज छाती ठोकपणे उद्धव आणि राज ठाकरेंच्या पाठीशी उभे होते व भाजपला अस्सल मराठी माणूस काय असतो हे शिकवत होते। याचं उत्तम उदाहरण म्हणून आताच काही वेळापूर्वी निखिल बागळेंची निकालाबद्दल एक क्लिप मी पाहिली। त्यात ते म्हणतात की भाजपवाले मराठी माणसाच्या पराभवाचा जल्लोष साजरा करतात, म्हणजे ठाकरेंना जे मतदान करतात तेवढेच मराठी आहेत, बाकी सगळे यूपी बिहार मधून आलेले परप्रांतीय। मला खरंच हे माहिती नव्हतं की अख्खा महाराष्ट्र परप्रांतीयांनी भरला आणि फक्त मुंबईतच मराठी राहतात, कारण 29 महापालिकांपैकी 24 मध्ये मनसेचे आणि 12 मध्ये उद्धव सेनेचे 0 नगरसेवक निवडून आलेत। तरीही जर ठाकरे बंधूंना मराठी माणसाचा कैवारी असल्याचं नरेटिव्ह उभं करायचं असेल, तर मग निखिल बागळेंसारख्या काकांनी पाळलेल्या पत्रकारांना ठाकरेंसाठी ओव्हर टाइम करावं लागणारच, ज्यामुळे काकांसाठी पुण्यात त्यांना काम करता आलं नाही व बाकी राहिलेली फिल्डिंग देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत दादांच्या मदतीने सेट केलीच होती। पुण्यात चंद्रकांत दादांनी जे संघटन बांधलंय त्याला कोणताच दुसरा राजकीय पक्ष आजच्या तारखेला तोड देऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे। आपल्या नंतर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपात पुण्यासाठी नवीन नेतृत्व सुद्धा ते तयार करतात, ज्यामुळे भाजपच्या संघटन शक्तीने मीडियाने फुगवलेल्या पवार ब्रँडला पुण्यात टाचणी लावलीच। पिंपरी चिंचवडमध्ये तर महेश लांडगेंनी अजित पवारांना थेट अंगावरच घेतलं होतं। देवेंद्र फडणवीसांनीही अजित पवारांच्या विरोधात न बोलण्याचा सल्ला देण्यापेक्षा अधिक आक्रमक भूमिका घेत अजित पवारांनी पुणेकरांना दिलेली आश्वासनं ही खोटी असल्याचं सांगत महेश लांडगेंना ताकद पुरवली, ना की स्वतःसाठी स्थानिक नेत्याला शांत केलं, ज्याचं फळ भाजपला परवाच्या निकालात पिंपरी चिंचवडच्या जनतेने दिलंय। 2017च्या निवडणुकीत भाजपने 75 तर अखंड एनसीपीने 37 जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी 128 पैकी 81 जागा भाजपने तर दोन्ही एनसीपीने मिळून मागच्या वेळीप्रमाणे 37 जागा जिंकल्या। यावरून महेश लांडगेंनी अजित पवारांना सांगितलंय की काकांपेक्षा संघटन शक्ती आणि लोकांनी बनवलेल्या देवेंद्र फडणवीस या ब्रँडची ताकद जास्त आहे। बाकी पवार ब्रँडला संपवण्यापेक्षा फडणवीसांच्या नियोजनानुसार काँग्रेस व शिवसेना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये संपल्याच जमायत। फक्त आपण जिवंत आहोत हे सांगण्यापुरतेच नगरसेवक त्यांचे निवडून आलेत। शेवटी भाजपला पुणेकरांनी इतकं भव्य विजय दिलाय की त्यानिमित्ताने भाजपवाल्यांना फक्त एवढीच विनंती आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात अजून खूप कामं करायची शिल्लक आहे, जी तुम्ही कराल अशी मी अपेक्षा ठेवतो। आणि ती करत असताना जर कोणी पर्यावरणवादी समोर आला तर त्याला न जुमानता कामं पूर्ण करा, कारण मला माहिती नाही का, पण भाजपच्याच नेत्यांना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची खाज लागलेली असते। असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।